मनापासून स्वागत. स्वादिष्ट मराठी किचन गतहारी किंवा गटाळी या निमित्ताने आम्ही आमच्या नॉनव्हेज प्रेमींसाठी घेऊन आलेलो आहोत पापलेट फिश थाळी. त्यामध्ये पहिला पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवते आहे पापलेट फिश करी. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पापलेटचे मध्यम आकार साधारण डोक्याकडचे आणि शेपटीकडचा भाग मी इथे करीसाठी वापरलेला आहे आणि ते मॅरिनेट केलेलं आहे. हळद, थोडंसं तिखट आणि लिंबू आणि मीठ हे घालून थोडं एक अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे 2 टेबलस्पून इथे फिश करी मसाला घेतलाय. 2 टेबलस्पून इथे चिंचेचा कोळ करून घेतलाय आणि आलं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण किंवा ठेचा हा फोडणीसाठी आपण घालणार आहोत आणि कांदा फोडणीसाठी तेल. आता आपण प्रत्यक्ष कृती पाहूया. इथे सगळ्यात आधी मी ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. अर्धा कांदा इथे वाटणामध्ये घालायचा आणि थोडा कांदा मी फोडणीसाठी ठेवून देते. फिश करी मसाला आणि चिंचेचा कोळ मसाला आहे हा आपण बारीक वाटून घेऊया. आपला आता मसाला बारीक वाटून झालेला आहे. पातेलं गरम करायला ठेवू आणि त्यात तर आपलं तेल गरम झालेलं आहे. ते मी 1 चमचा मोहरी घालून घेते. मोहरी तडतडली की 4 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर कांदा, आपण या आलं, लसूण, हिरवी मिरचीची जी पेस्ट केली आहे ती घालून घेऊया आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण छान परतून घेऊ. इथे छान परतून झालेलं आहे. ह्यात आपण आता जो आपण कांदा, खोबरं आणि फिश करी मसाल्याचं जे वाटण केलेलं आहे ते घालून 1-2 मिनिटं आपण हे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊ. इथे आपला मसाला छान तेलात परतून झालेला आहे. यात आपण पाणी घालून घेऊया. जेवढं आपल्याला करी पातळ हवे, दाट हवे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊ. गॅस आता मोठा करून मी करीसाठी साधारण 2 ते 2.5 पेले मी पाणी घालून घेतलंय. चवीसाठी मीठ घालून घेऊ. आता करीला या छान उकळी आली. यात आता मी पापलेटचे तुकडे घालून घेते. तसंही पापलेट लवकर शिजतं म्हणून याला फक्त आता 2 मिनिटच उकळी आणायची. आता तुम्ही पाहू शकता इथे फिश करीला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून इथे आपली आता मस्त पापलेटची फिश करी तयार आहे. फिश करी तर बनवून झाली. त्यासोबत खाण्यासाठी म्हणून मी इथे तुम्हाला विदर्भ स्पेशल कळण्याची भाकरी बनवून दाखवते आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पीठ घेतलेलं आहे. आधीच मी दळून आणलेलं आहे गिरणीतून. आता हे मी पीठ घेते. साधारण मी पाऊण कप घेतलेला आहे. आता याच्यात चवीपुरतं आपण थोडंसं मीठ घालून घेऊ. भाकरीचं मी पीठ मळून घेते. गरम पाण्याने पीठ मळल्यामुळे भाकरी छान फुगतात आणि त्याला भाकरी थापताना त्याला चिरा किंवा वेरी जात नाही म्हणून
गरम पाण्याचा इथे वापर करायचा. भाकरीचं पीठ आपण इकडे छान मळून घेऊ, अगदी व्यवस्थित. भाकरीचं पीठ छान मळून झालंय. 2 भाकऱ्या करणार आहे. थोडं पीठ छान आपण भाकरी थापून घेऊ. फार पातळही नाही आणि फार जाडही नाही अशी भाकरी आपल्याला थापायची. इथे आपण आधी तवा तापत ठेवूया. आता पिठाकडची जी बाजू आहे ती आपण वरती ठेवायची आणि थोडंसं आपण थंड पाणी किंवा साधं पाणी आपण इथे या भाकरीला लावून घ्यायचे. म्हणजे भाकरीला विरी जात नाही किंवा तडे जात नाही किंवा भाकरी अगदीच कोरडी लागू नये म्हणून. तोपर्यंत आपण इथे दुसरी भाकरी थापून घेऊ. गॅस थोडा मध्यम ठेवायचा. वरचं भाकरीचं पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटून घेते. आता आपण पाहूया भाकरी आपली दुसऱ्या बाजूने पण शेकून झाली का. त्याच प्रकारे ही दुसरी भाकरी देखील आता आपण करून घेऊया. अशा प्रकारे आपली कळण्याची दुसरी भाकरी तयार झालेली आहे. आता तिसरा पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवते आहे हरियाली पापलेट फिश फ्राय. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. इथे आपण आता हिरवी चटणी वाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 1 ते 1.5 कप कोथिंबीर बारीक चिरून धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. इथे 4 हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण आणि हे जे अख्खं पापलेट घेतलेलं आहे याला आता आपण मसाला लावून फ्राय करणार आहोत. सर्वात आधी आपण चटणी वाटून घेऊया. सगळ्यात आधी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, त्यानंतर आलं आणि लसूण. इथे मी लसूण थोडा जास्त घेतलेला आहे म्हणजे छान त्याचा स्वाद येण्यासाठी. पाणी घालून आपण चटणी वाटून घेऊ. आपली चटणी बारीक वाटून झाली का बघूया. चटणी आता छान बारीक वाटून झालेली आहे. आता हे जे अख्खे पापलेट घेतलेले आहेत मी 2 आणि त्याला मध्ये चिरा दिलेले आहेत. ह्याला मीठ, हळद आणि
लिंबाचा रस लावून घेतलेला आहे. एक 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेट करायला मी ठेवलेलं. तर ग्रीन चटणीचं जे वाटण आहे ते या पापलेटनं छान लावून घेऊ. अशा प्रकारे आपला हरियाली पापलेट किंवा मसाला आपला लावून झालेला आहे. आणि हे आता मॅरिनेट करायला आपण एक 10 ते 15 मिनिटं फक्त ठेवून देऊया. दाखवल्याप्रमाणे ह्याला आपण चटणी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता मी तेल लावलेलं आहे म्हणजे ह्याला चांगलं कोटिंग बसण्यासाठी. रवा आणि थोडंसं मी याच्यात तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि मी 1 टेबलस्पून तेल घालून घेते. इथे आता मी हे जे अख्खं पापलेट आहे त्याला रवा आणि तांदळाचं व्यवस्थित कोटिंग करून घेते. म्हणजे आपलं हे पापलेट छान कुरकुरीत होईल. तेल आपल्या इकडे चांगलं तापलेलं आहे. आता एक फ्लेवर येण्यासाठी इथे मी थोडा कढीपत्ता घालून घेते. छान कोटिंग केलेलं अख्खं पापलेट मी ह्याच्यावर ओके. तसंच दुसरं पापलेट देखील रवा आणि तांदळाने याला कोटिंग करून घेते. थोडासा आपण तेल घालून घेऊ. छान कुरकुरीत होईपर्यंत हे पापलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपण एक बाजू ही पलटून घेऊया. वा किती मस्त. आता ही ह्या पापलेटची देखील आपण बाजू पलटून घेऊ. मस्त. पापलेट आपलं छान दुसऱ्या बाजूने देखील कुरकुरीत झालेलं आहे. हरियाली पापलेट आता इथे आपण छान फ्राय करून झालेलं आहे. आता हे टिश्यू पेपरवर काढून घेऊ. आता आपण पापलेट फिश फ्राय थाळी सर्व म्हणजे वाढायला घेऊया किंवा सर्व करूया. सगळ्यात त्यामध्ये 2 भाकऱ्या, त्यानंतर भात, पापलेटची करी, फ्राय केलेलं हरियाली पापलेट सोबत, त्यासोबत कांदा आणि लिंबू आणि सगळ्यात महत्वाचं पाचक म्हणून ही आपण सोलकढी बनवलेली आहे. अशा रीतीने आषाढ स्पेशल फिश थाळी किंवा गटारी स्पेशल, अशा रीतीने गटारी स्पेशल किंवा आषाढ स्पेशल फिश थाळी आस्वाद घेण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे आषाढ स्पेशल किंवा गटारी स्पेशल फिश थाळी खाण्यासाठी किंवा त्याचा आस्वाद घेण्यासाठी तयार आहे.